नांदेड शहरामध्ये गुरुद्वारा परिसरामध्ये गोळीबार झालाय। 2 जण ह्या गोळीबारामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। पोलिसांकडून शोध सुरू आहे। सकाळी 10 वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळ फायरिंग झाली आणि यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत। यामध्ये किती जण होते त्यांचा तपास सध्या पोलीस करतायत आणि या प्रकरणामध्ये अधिकचा तपास फॉरेन्सिक टीम करते, पोलीस देखील करतायत। शूटर एकच असल्याचं प्राथमिकदृष्ट्या माहिती कळते आणि या परिसरामध्ये का फायरिंग झाली, कोणत्या उद्देशाने ही फायरिंग करण्यात आलेली आहे, या सगळ्याबाबतचा तपास सध्या पोलीस करतायत। नांदेड शहरामध्ये हा गोळीबार झालेला आहे आणि गोळीबारामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे। नांदेड शहरामध्ये गुरुद्वारा परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे। 2 जण जखमी झाले आहेत। नेमकं गोळीबार का झालेला आहे, कोणत्या उद्देशाने झालेला आहे, कुणी केलंय, या सगळ्याबाबत सध्या पोलीस तपास सुरू आहे। पोलिसांची चौकशी सुरू आहे। घटनास्थळावरती पोलिसांनी जाऊन चौकशी सुरू केलेली आहे आणि दरम्यान या गोळीबारामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। जवळच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। नांदेड शहरामध्ये गुरुद्वारा परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे। एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। गेट नंबर 6 जवळ 6 कॉलनी आहे, त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता, त्याचा थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। पिस्टलमधून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही, त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बोथ बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे।